दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला श्लोक नंबर 69 बघणार आहोत। एकच गोष्ट एका माणसासाठी खूप महत्त्वाची असते आणि दुसऱ्या माणसाला त्या गोष्टीची किंमतच नसते। असं का? आज श्रीकृष्ण आपल्याला या श्लोक मधून खूप सुंदर गोष्ट शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या निशा सर्वभूताना तस्य जागरति संयमी यस्य जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने। या श्लोकचा अर्थ असा आहे, ज्या गोष्टी सामान्य लोकांसाठी रात्रीसारख्या म्हणजे दुर्लक्षित असतात त्याच गोष्टीमध्ये संयमी आणि ज्ञानी माणूस जागृत असतो आणि ज्या गोष्टीच्या मागे सामान्य माणूस धावतो त्या गोष्टी ज्ञानी माणसाला तितक्या महत्त्वाच्या वाटत नाही। म्हणजेच याचा अर्थ असा नाही की ज्ञानी माणूस जगापासून दूर राहतो, तर त्याची दृष्टी बदललेली असते। सामान्य माणूस विचार करतो की लोकांनी मला किती महत्त्व दिलं आणि ज्ञानी माणूस विचार करतो की मी स्वतःला किती योग्य बनवल। सामान्य माणूस बाहेरचं यश पाहतो, पण ज्ञानी माणूस आपल्या मनाची शांती पाहतो। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा सकाळी पक्षी उडतोय, एका ठिकाणी खूप लोक जमले आहेत, मोठा आवाज आहे, सगळ्यांचं लक्ष तिकडे आहेत, पण तो पक्षी गर्दीत न जाता आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधत राहतो। लोकांना जे महत्त्वाचं वाटतं ते त्याच्यासाठी महत्त्वाचं नाहीये, त्याचं लक्ष फक्त आपल्या ध्येयावरती आहे। आपल्यालाही आयुष्यात प्रत्येक गोष्टी मागे धावायची गरज नाहीये, आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे हे शोधणं गरजेचं आहे। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, लोक काय करत आहेत यापेक्षा आपण काय करायला हवं हे ओळखा। कारण गर्दीच्या मागे धावणारा माणूस फक्त गर्दीतच राहतो, पण स्वतःचा मार्ग ओळखणारा माणूस आपली वेगळी ओळख निर्माण करतो। जिथे जग धावतंय तिथे धावणं गरजेचं नाहीये, तुमचा योग्य मार्ग ओळखा। तुमच्या आयुष्यातही अशी कधी काही गोष्ट झाली आहेत का की पूर्वी तुम्हाला ती खूप महत्त्वाची वाटायची, पण आता तिच्याकडे बघण्याची पण इच्छा होत नाही? तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल नक्की मला कमेंटमध्ये कळवा, कदाचित तुमची गोष्ट दुसऱ्यांना प्रेरित करू शकते। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।